रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय. चिपळूण शहरासह ग्रामीण भागात आज गुरुवारी अचानक अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे संपूर्ण परिसरात जणू जून महिन्यातील मान्सून दाखल झाला की काय असं चित्र निर्माण झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेती आणि बागायतदारांसाठी हा पाऊस चिंतेचा विषय ठरलाय. सकाळपासूनच आकाश ढगाळ होतं आणि दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढला. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून तापमानात कमालीची घट झाली. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहू लागल्याने आणि अंधारून आल्याने ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव चिपळूणकर घेत आहेत. मात्र हे बदललेलं वातावरण आंबा आणि काजू पिकांसाठी अत्यंत घातक मानलं जात आहे. सध्या कोकणात आंब्याचा हंगाम ऐन भरात येण्याच्या स्थितीत आहे. अनेक बागांमध्ये आंबा काढणीला आलाय तर काही ठिकाणी तो तयार होण्याच्या प्रक्रियेत आहे. अशा संवेदनशील काळात पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान हवामान विभागाकडून येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, चिपळूण.